नमस्कार. आज लोकप्रशासन विषयाच्या लेक्चरमध्ये आपण प्रामुख्याने भारतीय प्रशासनाची वैशिष्ट्ये ही काय आहे हे या ठिकाणी बघणार आहोत. आपण बघतो की भारतीय प्रशासन ह्याचा उदय ही एक फार मोठी वैशिष्ट्यपूर्णच अशी बाब आहे. अगदी प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळातून ते ह्या आधुनिक काळापर्यंत भारतीय प्रशासन ज्या पद्धतीनं विकसित होत गेलं त्यामध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबी त्या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळतात आणि या वैशिष्ट्यपूर्ण बाबीमधून अनेक नवीन अशी वैशिष्ट्यांचा समावेश जो आहे तो ह्या भारतीय प्रशासनामध्ये होत गेलेला आपल्याला दिसून येतो. ज्या काळातून भारतीय प्रशासन हे पुढे प्रवास करत गेलं त्या काळातील महत्त्वाच्या घडामोडी, त्याचप्रमाणे त्या कालानुरूप असणाऱ्या भारतीय प्रशासनाकडूनच्या अपेक्षा, या सर्व बाबीच्या अनुषंगाने भारतीय प्रशासनामध्ये ह्या विविध अशा या वैशिष्ट्यांचा समावेश जो आहे तो होत गेला आणि अशा पद्धतीनं आजचे हे भारतीय प्रशासन जे आहे ते या पद्धतीनं वैशिष्ट्यपूर्ण अशा स्वरूपाचे होत गेलेले आपल्याला दिसून येते. या भारतीय प्रशासनाच्या वैशिष्ट्याचे प्रमुख काही मुद्दे हे आपण या लेक्चरमध्ये आज बघणार आहोत. भारतीय प्रशासकीय प्रणालीमध्ये काही अशी वैशिष्ट्ये आहेत जी सामान्यतः इतर राष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रशासनामध्ये आपल्याला आढळत नाही. ही वैशिष्ट्ये शतकानुशतके विकसित होत गेली. मी तुम्हाला सांगितलं की कालानुरूप ह्या भारतीय प्रशासनाचा जो काही विकास होत गेला, या होत गेलेल्या विकासामध्येच या भारतीय प्रशासनाच्या वैशिष्ट्यांमध्ये जी काय आहे ही त्या ठिकाणी भर होत गेलेली आपल्याला दिसून येते आणि ही वैशिष्ट्ये भारताचा इतिहास, भारताची संस्कृती आणि एकूण गुंतागुंतीच्या ह्या समस्याचे प्रतिबिंब आहे. भारताच्या म्हणजे कालानुरूप आलेली वैशिष्ट्ये सोबतच ह्या वैशिष्ट्यांवर बऱ्याच प्रमाणामध्ये भारतीय संस्कृतीचाही प्रभाव किंवा पगडा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो की ह्या भारतीय संस्कृतीच्या अनुषंगानेही अनेक वैशिष्ट्यांचा समावेश हा भारतीय प्रशासनामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. सामान्यतः ही बाब एक कॉमन अशी आहे की त्या देशातील संस्कृतीचा प्रभाव हा त्या देशातील प्रशासकीय व्यवस्थेवर होतच असतो. कारण संस्कृती ही फार प्राचीन कालापासून जोपासल्या गेलेली असते. त्याचा एकूणच जनतेवर या संस्कृतीचा प्रभाव असतो आणि या अनुषंगाने या संस्कृतीचा प्रभाव त्या देशातील ह्या प्रशासकीय व्यवस्थेवर सुद्धा होत असतो. त्याचप्रमाणे वेळोवेळी देशात आलेल्या समस्या आणि या समस्यांचं विविध माध्यमातून करण्यात आलेलं निराकरण, यामधून अनेक अपेक्षा, गरजा ह्या बाबी त्या ठिकाणी लक्षात येतात आणि आपण बघतो की मग अशा वेळी या ठराविक बाबींचाही या वैशिष्ट्यांमध्ये प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. भारतामध्ये संघराज्यीय
व्यवस्था असलेली आपल्याला दिसून येते. भारताची रचना जी आहे ती संघराज्यीय असलेलं आपल्याला दिसून येते, जिथे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकाराचं विभाजन आपल्याला दिसून येते. तसेच प्रत्येक राज्याचे निवडून आलेले सरकार, विधिमंडळ, उच्च न्यायालय आणि प्रशासकीय यंत्रणा ही स्वतंत्रपणे त्या ठिकाणी दिसून येते. ही संघराज्यीय रचना भारतातील विविधतेला सामावून घेण्यास मदत करते आणि राज्यांना यामुळे काही प्रमाणामध्ये स्वायत्तता असलेली आपल्याला दिसून येते. भारतामध्ये आपण बघतो राज्यघटनेमध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या माध्यमातून केंद्र आणि राज्याचे सत्ता विभाजन या ठिकाणी केलेले आपल्याला दिसून येते. केंद्राचे अधिकार, राज्याचे अधिकार यामध्ये विभाजन जे आहे हे या माध्यमातून आपल्याला भारतामध्ये बघावयास मिळते. असंही म्हणण्यात येते की भारतीय संघराज्य पद्धती ही केंद्राकडे झुकलेली दिसते, कारण महत्त्वाचे सर्व अधिकार केंद्राला देण्यात आलेले आहे. केंद्राने राज्याची निर्मिती भारतामध्ये दिसून येते. या संदर्भात जर अमेरिकेचं उदाहरण घेतलं आपण तर अमेरिकेमध्ये राज्यांनी केंद्राची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी यामुळे या अधिकार विभागणीतून आपण बघतो प्रत्येक राज्याची स्वतंत्र अशी प्रशासकीय व्यवस्था आहे, सर्व राज्यांची स्वतंत्र न्याय व्यवस्था आणि त्या ठिकाणी विधिमंडळ, शासकीय व्यवस्था असलेली आपल्याला दिसून येते. आणि या सत्ता विभाजनामुळं राज्याची स्वायत्तता जी आहे ती त्या ठिकाणी सुनिश्चित व्हायला मदत होते. याचबरोबर आपण बघतो की संविधानाने कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यांच्यामध्ये अधिकाराचे विभाजन केलेले आहे. हे एक भारतीय प्रशासनाचं एक मोठं वैशिष्ट्य आपल्याला असलेलं दिसून येते की ज्यामध्ये कायदेविषयक बाबी किंवा कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ ह्यांचे अधिकार संविधानाने सुनिश्चित केलेले आहेत. त्यांच्या अधिकाराचे स्वतंत्र असे विभाजन हे घटनेने केलेले आपल्याला दिसून येते. कायदे मंडळ जे आहे ते कायदे तयार करते, तर कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करते आणि न्यायमंडळ त्याचा कायदेशीर अधिकार लावत असते. ही नियंत्रण आणि संतुलनाची प्रणाली सुनिश्चित करते की कोणतीही एक संस्था देशामध्ये निरंकुश अशी सत्ता वापरू शकत नाही. या अधिकार विभागणीमुळे प्रत्येकाला आपलं कार्य करताना इतर संस्थांना गृहीत धरावं लागतं. इतर संस्थांना त्या ठिकाणी अनुसरून आपले कार्य करावे लागते. कायदे मंडळ कायदे तयार करते. कायदे मंडळाने केलेल्या ह्या कायद्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी कार्यकारी मंडळ करते. अशा वेळी त्याचे प्रत्यक्ष परिणाम याबाबतही कार्यकारी मंडळाला सर्व बाबी अवगत होतात. त्याचप्रमाणे ह्या करण्यात आलेल्या कायद्याचा व्यवस्थित अर्थ, कायदेशीर अर्थ लावण्याचे कार्य त्या ठिकाणी न्यायमंडळ करीत असते. हे जे
व्यवस्थेमध्ये हे जे संतुलन ठेवण्यात आलेले आहे, या संतुलनामध्ये किंवा या संतुलनामुळे आपण बघतो प्रत्येक जी काही संस्था आहे, मग ती कायदे मंडळ असो, कार्यकारी मंडळ असो अथवा न्यायमंडळ असो, ते त्या ठिकाणी आपले कार्य आपल्या वैधानिक चौकटीत राहूनच करतात. म्हणजे कोणतीही संस्था त्या ठिकाणी निरंकुश सत्ता उपभोगू शकत नाही किंवा कोणतीही संस्था त्या ठिकाणी सर्व अधिकारी अशा स्वरूपात कार्य करू शकत नाही. या बाबीमुळे आपण बघतो की प्रशासकीय व्यवस्था ही फार संतुलनात्मक वैधानिक स्वरूपात कार्य करताना दिसते आणि हे एक भारतीय प्रशासनाचे मोठे वैशिष्ट्य आहे. इतर वैशिष्ट्ये आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.